नमस्कार, मी नंदिनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। रव्याचे मऊसूत अप्पे बनवण्यासाठी मी इथे 2 वाट्या एवढा बारीक रवा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून एवढं दही घातलेलं आहे। अर्धा टीस्पून एवढं मी इथे मीठ घालणार आहे। त्याला मिक्स करून घ्यायचं आपल्याला चमच्याच्या मदतीने। आता याच्यामध्ये मी थोडं पाणी ॲड करत राहणार आहे आणि त्याला मिक्स करत राहणार आहे। इथे एकाच वेळी आपल्याला पूर्ण पाणी ॲड करायचं नाही आहे, थोडं पाणी ॲड करत राहायचं आहे। अप्पे बनवण्याची कन्सिस्टन्सी येत नाही तोपर्यंत आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये आणि मिक्स करायचं आहे। मला इथे 1.5 कप एवढं पाणी लागलेलं होतं। तर बघा, या पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, अप्प्याचं बॅटर तयार झालं आहे। याला मी 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवणार आहे। इथे काही भाज्या मी घेणार आहे अप्पे बनवण्यासाठी। थोडा इथे तडका बनवून घ्यायचा आहे। 1 टीस्पून एवढं तेल घेऊन त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून राई आणि थोडा कढीपत्ता टाकून त्याला तडका तयार केलेला आहे। आता 15 मिनिटं झाल्यानंतर अप्प्याच्या बॅटरमध्ये हे सर्व मी टाकून घेणार आहे। याच्यामध्ये मी आता तडका ॲड करते आहे जो मी बनवला आहे। भाज्यांमध्ये मी इथे गाजर किसून घेतलेला आहे 2 टेबलस्पून एवढं, शिमला मिरची बारीक करून घेतलेली आहे 2 टेबलस्पून एवढी, कांदासुद्धा बारीक करून घेतला आणि टोमॅटोसुद्धा। हे सगळं बॅटरमध्ये मी ॲड करणार आहे। इथे तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता, पण मी लहान मुलं खातात त्याच्यामुळे मी इथे हिरवी मिरची ॲड केलेली नाही आहे। ते सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला। पाण्याची गरज पडली तर थोडं पाणी पण आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो। हे सगळं चमच्याच्या मदतीने मी सगळं एकत्र करून घेतलेलं आहे। दिसायला खूप मस्त असं दिसून राहिलेलं आहे। थोडं पाणी ॲड करून मी पुन्हा मिक्स करून घेत आहे त्याला। मस्त असं फेटून घ्यायचं त्याला। पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जेवढी वाटते तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता, पण पातळही झालं पाहिजे नाही। पुन्हा 5 मिनिटं याला झाकून ठेवणार आहे। 5 मिनिटं झालेले आहे। याच्यामध्ये मी आता फ्रूट साल्ट अर्धा टीस्पून एवढं फ्रूट साल्ट म्हणजेच मी ते इनो घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून चांगलं फेटून घेते आहे। ते एकजीव झालेलं आहे। आता इकडे अप्प्याचा साचासुद्धा रेडी करते आहे। एकदम मीडियम फ्लेमवर आपल्याला अप्प्याचा साचा ठेवायचा आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये थोडं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। आता एक चमचा आपल्याला अप्प्याचं मिश्रण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। या पद्धतीने सगळं साचा आपण भरलेला आहे। आता त्याला 2 मिनिटं त्याला झाकून ठेवायचं। मीडियम फ्लेमवर ठेवायची आपल्याला गॅस। एक साईडनं आपले अप्पे असे शिजलेले आहे आणि आता दुसऱ्या साईडनं आपल्याला थोडं वरच्या साईडनं त्याला तेल ग्रीस करून त्याला पलटवून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीनं। बघा, एक साईडने मस्त असे टमटमीत फुलून गेलेले आहे अप्पे आपले। पुन्हा 1 मिनिट त्याला शिजू द्यायचं आहे। आता अप्पे तुमचे मऊसूत आणि मस्त फुलून गेलेले अप्पे नरम खूप छान वाटतात। नक्कीच बनवून बघा आणि त्याला शेंगदाण्याच्या किंवा नारळाच्या चटणीसोबत तुम्ही त्याला सर्व करू शकता। खूप छान वाटते। नक्कीच रेसिपी बनवून बघा, खाऊन बघा आणि रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब चॅनलला नक्की करा।